मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नीता अबोलीचा हात खरंच भाजला की नाही ते पाहण्यासाठी तिच्या हाताची पट्टी सोडून पाहते. तेव्हा अबोलीला आठवतं की सही करता येऊ नये म्हणून तिने गरम तव्यावर तिचा हात भाजून घेतलेला असतो. तेव्हा नीता अबोलीला विचारते, तू हे सर्व मुद्दाम केलंस ना, कारण तुला घटस्फोटाच्या पेपरवर सही करायचीच नव्हती. त्यावर अबोली नकार देते. तर नीता तिला बोलते, तू खूप पोचलेली निघालीस, परंतु मी ही खूप हुशार आहे. आज मी तुझ्याकडून या घटस्फोटाच्या पेपरवर सही घेणारच. असं बोलून नीता अबोलीचा हात जोरात पकडते व तिला सही करण्यासाठी सांगते. तेव्हा अबोलीला खूपच त्रास होत असतो, परंतु नीता मात्र थांबत नाही. तेवढ्यात आवाज ऐकून अंकुश तिथे येतो व अबोलीकडे खूप रागाने पाहून अबोलीचा हात सोड असं खूप मोठ्याने नीतावर ओरडतो. तर नीता घाबरतच अबोलीचा हात सोडून देते. तर तेव्हा अंकुश अबोलीचा भाजलेला हात हातात घेतो व नीताला सांगतो, अबोली माझी बायको आहे, त्यामुळे तिला डिवोर्स द्यायचा की नाही ते ठरवण्याचा हक्क फक्त माझाच आहे. तू तिच्यावर अशी जबरदस्ती करू शकत नाही. मी तुला आज शेवटचं सांगतो, माझ्यात आणि अबोलीमध्ये तू ढवळाढवळ करायची नाही. असं बोलून अंकुश नीताकडून ते घटस्फोटाचे पेपर्स हिसकावून घेतो. तर नीता रागातच तिथून निघून जाते. तर अंकुश अबोलीच्या हाताला धरून तिला तेथून घेऊन जातो. तर दुसरीकडे प्रतापराव फोनवर सांगतो की भावनाबाईंना आम्ही गाडीत बसून दिलं आहे. एअरपोर्टवर लगेच दुसरी गाडी तयार ठेवा आणि त्यांना लगेच आपल्या फार्म हाऊसवर घेऊन जा. मी सांगेपर्यंत त्यांना तिथेच ठेवा. नंतर वकील प्रतापरावांना सांगतात की मी सांगेपर्यंत भावना मॅडमला मुंबई बाहेरच ठेवा. त्यावर प्रतापराव, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका म्हणून सांगतो. तर वकील लगेच तिथून निघून जातो. तेव्हा प्रिन्स ते सर्व पाहतो आणि प्रतापरावांना आई परत या घरात कधीच येणार नाही का असं विचारतो. तेव्हा प्रतापराव, तू यात लक्ष घालू नकोस म्हणून प्रिन्सला सांगतात. तेव्हा प्रिन्स, मला आईची खूप काळजी वाटत आहे. तुम्ही असं का म्हणालात? मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे की आई मुंबईत परत कधी येणार आहे असं चिडूनच बोलतो. तर तेव्हा प्रतापराव प्रिन्सवर भडकत, हे सर्व तुझ्या त्या दळभद्री बहिणीमुळे झालं आहे. तिने व तिच्या नवऱ्याने मिळून तुझ्या आईला मानसिक त्रास दिला, खोटे आरोप करून तिला जेलमध्ये पाठवलं. तुझ्या आईला वेड लागलं आहे, त्यामुळे तिला या घरात आणता येणार नाही असं सांगतो. तेव्हा प्रिन्स, ॲक्शनवर रिॲक्शन तर होणारच ना. ताई व जिजूची यात काही चूक नाही, त्यांना पहिले तुम्ही त्रास दिलात असं बोलतो. तर तेव्हा प्रतापराव रागाच्या भरात प्रिन्सच्या जोरात कानाखाली मारतो व त्याला सांगतो, माझ्यापुढे जास्त तोंड चालवायचं नाही, नाहीतर आम्ही विसरून जाऊ की तुम्ही आमचे एकुलते एक वारस आहात ते. तेव्हा ते ऐकून प्रिन्सला मोठा धक्काच बसतो. दुसरीकडे अंकुश अबोलीला शांत करत एका ठिकाणी बसवतो आणि हात कसा भाजला असा प्रश्न करतो. तेवढ्यात आजी, रागू व रमा तिथे येतात. तेव्हा अबोली स्वयंपाक करताना थोडा हात भाजल्याचं सांगते. तर आजी, लक्ष देऊन काम करता येत नाही का म्हणून अबोलीवर भडकते. तेव्हा अंकुश रागूला अबोलीच्या हाताला लावण्यासाठी मलम आणायला सांगतो. तर रागू लगेच मलम घेऊन येते. तर अंकुश अबोलीला स्वतःच्या हाताने मलम लावत असतो. रमा सर्वांना आतमध्ये घेऊन जाते. तर इकडे मलम लावत असताना अबोलीला त्रास होत असतो. तेव्हा अंकुश अबोलीला हात खरंच भाजला का की भाजून घेतला असा प्रश्न करतो. अबोली मात्र शांतच असते. तेव्हा अंकुश बोलतो, मी जे म्हणतोय ना ते खरं आहे. तुला वेड लागलं का? तू हे काय करत आहेस? तुला या त्रासातून मुक्त करण्यासाठी मी तुला डिवोर्स देत आहे, तरीही तू हे सर्व का करतेस? तेव्हा अबोली सांगते, तुम्ही आत्ता म्हणालात ना, मला मुक्त करण्यासाठी, माझ्या आनंदासाठी, माझ्या सुखासाठी तुम्ही हे सर्व करत आहात. परंतु इथे राहण्यातच माझं सुख असेल तर, या घरातच माझा आनंद असेल तर तुम्ही तो आनंद मला का घेऊ देत नाही? तर अंकुश बोलतो, तू वेडी आहेस का? कारण ते कधीच शक्य नाही. या घरातील माणसं तुझा स्वीकार करणार नाहीत. त्यावर अबोली सांगते, माहिती आहे तुम्ही माझा बायको म्हणून कधीही स्वीकार करणार नाही, परंतु मी या घराला, या घरातील माणसांना आपलं मानते. मला या एका महिन्यात या घरातील माणसांची मनं जिंकायची
द्यायची आहेत. त्यावर अंकुश सांगतो, तू या घरातील माणसांना आपलं मानतेस ते खरं आहे, परंतु त्या बदल्यात तू जी अपेक्षा करतेस ना ती कधीच पूर्ण होणार नाही. मला मान्य आहे आजपर्यंत तू या घरासाठी खूप काही केलंस, परंतु त्या बदल्यात तुला काय मिळालं? फक्त अपमान. परंतु मी जे करत आहे ते सर्व तुझ्या भल्यासाठीच आहे. मी आजपर्यंत सोनियाला विसरू शकलो नाही आणि कधी विसरणार पण नाही. आणि सोनियाच्या बाबतीत तू कोर्टात जे काही बोललीस ते मी विसरू शकणार नाही. त्यावर अबोली सांगते, म्हणूनच मी म्हणत आहे, मला एक संधी द्या. मी फक्त 1 महिना मागत आहे. तर अंकुश बोलतो, जी गोष्ट घडणारच नाही त्या बाबतीत चर्चा करून काय फायदा आहे? तर अबोली सांगते, तुम्ही म्हणाला होतात ना माझ्याबद्दल तुमच्या मनात असलेला राग कधीच कमी होणार नाही, परंतु आता तुम्हीच बघा तुमचा माझ्यावरील राग किती कमी झाला. तुम्ही माझी किती काळजी करता. कदाचित पूर्ण राग गेला नसेल, परंतु कमी तर नक्कीच झाला आहे. कारण सोनिया मला नेहमी म्हणायची, प्रेमाच्या आणि द्वेषाच्या या लढाईत नेहमी प्रेमच जिंकतं आणि प्रेमाने अख्खं जग जिंकता येतं. मला या 1 महिन्यामध्ये माझ्या सासरच्यांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण करायचं आहे. ते स्थान जर मी निर्माण करू शकले नाही ना तर मी त्या क्षणी हे घर, ही चाळ सर्व सोडून जाईल. परंतु मला एक संधी द्या, नाही म्हणू नका. तेव्हा ते सर्व नीता चोरून ऐकत असते. तर अबोली अंकुशला म्हणते, जेव्हा तुमच्या मनात आलं तेव्हा तुम्ही माझ्याशी लग्न केलंत, मला इथे घेऊन आलात. आज तुम्हाला वाटलं म्हणून मला तुम्ही दूर जायला सांगताय, परंतु माझ्या मनाचं काय? मला एक संधी द्या. तेव्हा अंकुश विचार करू लागतो व लगेच तिथून निघून जातो. तेव्हा नीता विचार करते, अबोली तुला जे वाटेल ते तू कर, परंतु या घरात तुला आनंद, सुख काहीच मिळणार नाही. तू 1 महिना मागून घे, परंतु या 1 महिन्यामध्ये मी तुझं आयुष्य नरक बनवते का नाही ते तू बघच. म्हणजे तू स्वतःहून हे घर सोडून जाशील. तर इकडे प्रतापराव विचार करतो, अंकुश शिंदे, आज तुझ्यामुळे माझी बायको माझ्यापासून दूर गेली. माझा पोरगा माझ्यावर उलटायला लागला. मी तुला सुखाने जगू देणार नाही. तर दुसरीकडे शरद नीताला म्हणतो, सगळे चक्र उलटे फिरायला लागलेत. आपण त्या अबोलीला घराबाहेर काढण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करतो, परंतु सर्व काही उलटच होतं. तर नीता सांगते, आता आईच आपल्यासाठी हुकमाचा एक्का आहे. तिला खोटेपणाचा खूप तिटकारा आहे. कारण अबोली कोर्टात खोटं बोलली म्हणून अजूनही आईने तिला माफ केलं नाही. त्यावर शरद विचारतो, तुझ्या मनात काही शिजतंय का? तर नीता सांगते, तोच खोटेपणा अबोलीच्या मनात ठासून भरला आहे. हे जर मी आईसमोर सिद्ध केलं की माझं काम झालं. आई स्वतः त्या अबोलीला घराबाहेर काढणार. कारण आपल्या श्रावण बाळासाठी आईचा शब्द लाख मोलाचा आहे. दुसरीकडे आजी दमयंतीला सांगते, गुढीपाडव्याच्या निमित्ताने माझ्या अबोलीने आयुष्याची नवीन सुरुवात केली. तर दमयंती देखील खुश होते. तर आजी अबोलीला सांगते, अजून तुला तुझ्या सासूचं मन जिंकायचं आहे. माझी सून मायाळू, प्रेमळ आहे, परंतु अंकुशला त्रास झाला त्यामुळे तिच्या मनात कडवटपणा आला आहे. मला माहिती आहे तू सत्याच्या बाजूने चालणारी आहे. तू नक्की तिचं मन जिंकशील. त्यावर अबोली होकार देते. दुसऱ्या दिवशी सकाळी नीता रमाला सांगते, अबोलीने मुद्दाम हात भाजून घेतला असणार. तेव्हा आजी तुला काय तिच्या पंचायती करायच्या असा प्रश्न करते. त्यानंतर रमा अंकुशला आवाज देत, डॉक्टरांना बोलव. अबोली आता आपली जबाबदारी आहे. तिच्यावर उपचार करायला हवेत असं सांगते. ते ऐकून अंकुश खुश होतो. तर आजी अंकुशला नळावर जाऊन अबोलीची मदत करण्यासाठी सांगतो. तर अंकुश लगेच बाहेर जातो. अबोली पाणी भरत असते. तर अंकुश अबोलीच्या हातातून बादली घेतो. दोघे पण प्रेमाने एकमेकांकडे पाहतात. तर मित्रांनो, पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.